मित्रांनो, बातमी येत आहे मुंबई शहरातून सामान्य माणसांसाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी अस्मितेची बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा होणार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना महाराष्ट्रात मोठा धक्का, तर ठाकरेंच्या हाती पुन्हा एकदा महाराष्ट्र. मित्रांनो, काय घडलंय असं पडद्याच्या पाठीमागे पुढच्या 15 दिवसात आणि आज संध्याकाळी ज्या घडामोडी घडल्या त्या बातम्याद्वारे महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरलं असून एकनाथ शिंदेंना हा जबर धक्का मानला जात आहे. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा आपला कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रम जाहीर करण्यामुळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठी अडचण झालेली आहे. कारण ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या जागा होत्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचीच नेते निवडून आल्यामुळे आता भाजपला खूप मोठी पंचायत झाली होती. आणि आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट आदेश दिले आहेत की एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर काढा किंवा एकनाथ शिंदेंची आपल्याला आता लोकसभेच्या त्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदेंची गरज उरली नाही, तेव्हा एकनाथ शिंदेंना त्यांना आपल्या सत्तेतून बाहेर काढा असे देखील आदेश सध्या दिल्लीतून पुढे येऊ लागलेत. मित्रांनो, एकत्रच माहिती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची याचिका देखील गेले 3 ते 4 वर्षे पेंडिंग आहे. त्याचा निकाल मित्रांनो पुढील 2 दिवसात लागणार असून त्या निकालाच्या आदल्या दिवशीच मित्रांनो उद्धव ठाकरेंना आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल फिरणार असून या बातमीने सध्या राज्यभर देशभरामध्ये शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. या जल्लोषाद्वारेच महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची देखील सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कोविड काळामध्ये महाराष्ट्राला वाचवणारा आणि सर्वसामान्यांच्या हक्काचा एक दिलदार व्यक्ती आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बघायला मिळेल. उद्धव ठाकरेंनी पहिली कर्जमाफी केली, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आपली कामं सुरू केली. मात्र ऐनवेळी कोविड काळ लागल्यामुळे उद्धव ठाकरेंना तशा प्रकारे म्हणता येईल तसा विकास करता आला नाही किंवा आपल्या कामाची चुणूक दाखवता आली नाही. मात्र संपूर्ण कोविड काळामध्ये महाराष्ट्राला वाचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या डोक्यावर घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा विजय स्वतःच्या हक्कासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी समर्पित केला होता. आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडण्याचा कार्यक्रम केला. मित्रांनो, तरी देखील आता महाराष्ट्रामध्ये भाजपा एकनाथ शिंदेंना फॉरने भारतीय जनता पार्टी असं म्हणते की एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर ढकलून केंद्रात आता उद्धव ठाकरेंची जबाबदारी आपल्या बाजूने येण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील या दृष्टीनं आता पावलं चालू आहेत. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, पुढील आठवड्यापर्यंत केंद्रातलं सरकार उलथवलं असेल, भाजपा सत्तेत नसेल, परंतु केंद्रात आता राज्यात कोण सत्तेत येईल ते लवकरच समजेल. मात्र महाराष्ट्राचा एक चेहरा म्हणून, देशाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती सध्या दिल्लीमध्ये मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं रामरक्षा आंदोलन दिल्लीमध्ये प्रचंड स्वरूपात गाजतंय. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार या महत्त्वाच्या राज्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला खूप असा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय. आणि हे पाहून भारतीय जनता पार्टीला आता मात्र खूप मोठा धक्का बसला आहे. फक्त महाराष्ट्रापुरती सीमित असलेली शिवसेना आता देशपातळीवरती आपली चुणूक दाखवते. याचा फटका भाजपला आगामी काळात बसेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे भाजपच्या सगळ्या शाखा आता बंद होतील, पैसे खाणं देखील बंद होईल. या सगळ्यांमुळेच उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपलं काम चालू ठेवलं, कामाची पोचपावती आता उद्धव ठाकरे यांना त्या दिवशी मिळते. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची भूमिका, एकनाथ शिंदेंना पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर काढणं, ह्या 2 घडामोडी मात्र राज्यात खूप चर्चिल्या जात आहेत. आणि या 2मुळेच आपला निकाल पेंडिंग होता. आगामी काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खूप मोठी शिवसेना सत्तेमध्ये राहील अशी चर्चा रंगली आहे. एकंदरीत मित्रांनो, पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला वावगं वाटणार नाही, हीच या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. तेव्हा आगामी काळामध्ये ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असेल हे मात्र नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.